हिंदीचा वाद मराठीचा अजेंडा पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। हिंदी जीआरचे होळी केल्याप्रकरणी जमावबंदीचा गुन्हा दाखल, दीपक पवारांसह 250 ते 300 जणांवर गुन्हे। आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेही आंदोलनावेळी होते उपस्थित। तुम्हाला हिंदी सक्ती करायची तर देशामध्ये मराठी सक्ती करा, ते होणार का? जरांगे पाटलांची हिंदीच्या मुद्द्यावरून टीका। ब्रँड हा शब्द बाजारपेठेमधल्या उत्पादनाला वापरला जातो। ठाकरे ब्रँड या शब्दावर नीलम गोरेंची खोचक टीका, तर कुणाचं नाव घेताय म्हणत राऊतांनी फटकारलं। ब्रँड हा जो शब्द आहे तो आपण बाजारपेठेतल्या एखाद्या उत्पादनाला वापरतो। राजकारणामध्ये चैतन्य निर्माण करणं असं जे आहे ते शेवटी नेतृत्वावरती अवलंबून असतं। ठाकरे ब्रँड हा चर्चेत आहे, ठाकरे ब्रँड संपवून दिला जाणार नाही वगैरे वगैरे अशी स्टेटमेंट्स होते। त्यावर नीलम गोरेंचं असं म्हणणं सोडून द्या रे, कोणाचं नाव घ्यायचं? नीलम गोरेंचे सर्व काळे कारनामे माहिती, किशोरी पेडणेकरांचा गोरेंवर हल्ला बोल, तर नीलम गोरेंचा थर्ड क्लास बाई असाही उल्लेख। संधी साधूपणा कसा असतो तो नीलम गोरेंकडून कळतो। ठाकरे ब्रँडवरून केलेल्या टीकेवर अजय चौधरींचा नीलम गोरेंवर पलटवार। गोरेंचा अनेक पक्ष बदलून आलेला प्रवास आम्ही पाहिलाय, चौधरींची गोरेंवर खोचक टीका। नीलमताई गोरे फार विद्वान आहेत, मी त्यांच्या बाबतीत बोलण्यासारखं नाही आहे, कारण मी त्यांचा प्रवास बघितला। अनेक पक्ष सोडत ते आले। संधी साधूपणाचा जो कळस आहे त्या म्हणजे त्या आहेत। उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं तेव्हाच ब्रँडचा बँड वाजला। ठाकरेंचा ब्रँड नाही बँड झालाय। भाजपचे आमदार परिणय फुकेंची ठाकरे ब्रँडवरून टीका। असं आहे की ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं त्याच दिवशी त्यांच्या ब्रँडचा बँड वाजला आणि म्हणून आता काही ब्रँड नाही राहिलेला, आता जोही आहे तो बँड झालेला आहे। म्हणून मला असं वाटत नाही याचा खूप काही फरक पडणार आहे। हिम्मत असल्यास गोल टोपीवाल्याला कानाखाली मारा, नितेश राणेंचं मनसेला आव्हान, तर रझा अकादमीच्या विरोधात मोर्चा काढलेला तेव्हा भाजप गप्प होतं, देशपांडेंचा पलटवार। एवढा ढुंगणात ताकद आहे ना, जाऊन मोहम्मद अली रोड आणि नल बाजार भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत फडवा ना, ढुंगणात ताकद आहे ना तुमच्या। ज्यावेळेला रझा अकादमीचा मोर्चा निघालेला त्यावेळेला त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत दाखवणारा महाराष्ट्रातला एकमेव पक्ष होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना। सगळे भाजपवाले शेपट्या घालून बसलेले त्यावेळेला। उद्या होणाऱ्या विजयी मेळाव्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जाणार नाही, सूत्रांची माहिती। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना मेळाव्याचं निमंत्रणच नसल्याची माहिती। हिम्मत असल्यास गोल टोपीवाल्याला कानाखाली मारा, नितेश राणेंचं मनसेला आव्हान, तर रझा अकादमीच्या विरोधात मोर्चा काढलेला तेव्हा भाजप गप्प होतं, देशपांडेंचा पलटवार।